प्रवीण टेंबेचा इथे सन्मान करायचा आहे आणि तदनंतर रोशन पाटील शिरवली यांचा सन्मान. रोशन पाटील एक नुसता समालोचक नाही मयूर, ते गीतकार आहे, संगीतकार आहे, फनकार आहे, गायक आहे, सर्व गुण संपन्न, ज्यांनी माझं गाणी देखील युट्यूबला बनवलंय आणि माझं जे गाण्याचं बोल ज्यांनी लिहिलंय ते स्वतः गायक रोशन पाटील शिरवली यांचा आपण सन्मान करायचा. सर्व गुण संपन्न. आणि लाईव्ह साईप्रीत लाईव्ह जरा कॅमेरा इकडे करा. चला रोशन पाटील शिरवली यांचा सन्मान करायचा. मयूर ज्यांनी युट्यूबला आताच आमचं देखील गाणे लिहिलंय, बोललंय, संगीतकार, फनकार, डान्सर आणि मयूर शेट यांचे पिताश्री मदनजी काका यांच्या शुभ हस्ते हा रोशन पाटील शिरवली यांचा सन्मान. नुसतं समालोचक नाहीये, सर्व गुण संपन्न आहे. संगीतकार, फनकार, तुमचं गाणं पाहिजे तो गाणं बनवून देणार. सर्व क्षेत्रामध्ये असं पटाईत असे आमचे समालोचक, पनवेल समाज असोसिएशनचे आमचे सदस्यांनी पुढच्या वर्षी नक्की गाणी काढा सांगू त्याला. आपला गाणी बनवणारच आपण. आणि रोशन पाटील यांचा इथं सन्मान होतोय. आणि आता रोशन पाटील शिरवली गावचे हे व्यक्तिमत्व आणि प्रवीण टेंबे या दोघांना विनंती करतो की फायनलचं हे किरण पाटील सर, आमचे आधारस्तंभ किरणजी पाटील सर अध्यक्ष यांचा आवाज आपण ऐकला सेमी फाइनलमध्ये. फाइनलकडे आपण जातोय. फाइनल का मुकाबला शुरू होता हुआ सलामी जोड़ी विकेटों पर बामन डोंगरी के खिलाफ ये मैच होगा. गावदेवी गावठान का करण मडवी के खिलाफ यह बैटल होगा. तकदीर, संदेश कोंदली, कल्पेश होंगे, कमलेश बिल्कुल कल्पेश होंगे. कई तगड़े बल्लेबाज है रोशनी दोनों टीम में और एक बढ़िया बैटल होगा. तर लाईव्ह थोडा इकडे कॅमेरा करायचा आहे. आणि आणखीन एक आमचं स्वागत राहिलं आहे ज्याचं खूप मोठं योगदान आहे. बाई गावच्या माणसाला विसरून चालणार नाहीये. स्थानिक भूमिपुत्र आणि खूप मोठा व्यक्तिमत्व आहे मनोज म्हात्रे, याचा सन्मान व्हायला हवा. एक जबरदस्त समालोचक आहेत, गावचे सुपुत्र आहेत आणि त्याचा इथं सन्मान व्हायलाच हवा. एकदम शांत आहे, प्रेमल आहे. त्याच्या चेहऱ्यावर बघा नेहमी हसू असतंय. कधी त्याचा चेहरा परलेला मी आधीच कधीच बघितला नाही. एकदम प्रेमल आहे. कुठे भेटला तरी काय दादा कसा, एकदम प्रेमात एकदम बोलणारा माणूस आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही पूर्ण दिवसभर तरी कॉमेडी सांगितलं ना तरी तो दमणार नाही. आपण एक वेळ दमू, एक इनिंग मला नाही जमणार, पण तो थकणार नाही. एवढी त्याच्याकडे स्ट्रॉंग माणूस आहे, एवढी कॅपॅसिटी आहे. असा हा मनोज म्हात्रे याचा सन्मान होतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथं यथोचित सन्मान केला जात आहे. थँक्यू व्हेरी मच मनोज, कारण बराच साथ मिळाली त्याची. मांडववाले आपले डीजे सँडी मॅडी त्यांनी पण यायचं आहे, कारण आपण लास्टला थांबायला नको म्हणून मध्ये वेळेमध्ये सर्वांचं स्वागत करून घेत आहोत. डीजे सँडी मॅडी, सँडी मॅडी या. आणि साईप्रीत लाईव्ह 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 या आपला स्वागत करून. कोण आहे आपला चंदू आणि प्रणय स्कोरर, आपला पण इथं सन्मान व्हायला हवा. गुणलेखक, त्यांचं पण स्वागत करून घ्या म्हणजे लास्टला आपल्याला वेळ मिळेल तेवढी. आणि पंच बाविस्कर सरांचा इथं सन्मान होणार आहे. समोर खेळले चौकार, पहिला बॉल 4 रनों के लिए. तर पंचांचा इथं सन्मान होते. बाविस्कर बोलाडे सर असतील तर ते पंच आहेत म्हणजे सध्या, त्यांचा नंतर घेऊ. मात्र बाविस्कर सरांचा सन्मान घ्यायचा आहे. आणि गावठाण संघाचा 12वा खेळाडू इथं आहे बसलेला आहे. दोन्ही संघ आहेत सर, दोन्ही संघाचे 12वा खेळाडू हजर आहेत. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील शिरोळ यांच्याकडे. शुक्रिया किरण पाटिल अध्यक्ष. अर्पण मौला जो इंसान है ना, खुशकिस्मती रोशनी से कहते हैं और खुश नसीब, वो हमारा अर्पण मौला अध्यक्ष किरण जी पाटिल. एक चौका एक छक्का 10 रन आगे. बैट्समैन है करण मडवी, वन साइड हीरो. आपने जो गाना सुना होगा वन साइड हीरो हाय, तो ये वन साइड हीरो है करण मडवी. गावठान गावदेवी गावठान SPL में खेलेगी, गोवा सांगम प्रीमियर लीग में. करण मडवी यहाँ पर है, शायद उनकी टीम गई होगी गोवा में, या फिर करण मडवी फ्लाइट से भी जा सकते हैं. बिल्कुल फ्लाइटेड शॉट 10 रनों के लिए 0. मेगा फायनलची मॅच आणि करण मडवीने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या. जीत खोत काहीसा मागला ठरला पहिल्या 2 चेंडूंमध्ये, परंतु अलीकडच्या 4 चेंडूंमध्ये कमबॅकिंग कार्य या गोलंदाजाला इथे साकार करावं लागेल. असा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जीत खोतचा हा चेंडू क्रमांक 3.
आपटी बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला जातो. जास्त उसळी प्राप्त केल्यानंतर पंचाचा इशारा आला वाईट बॉल. पटकी हुई गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा. 11 बन गए. 3 ओवर का मैच है. 2 बॉल 11. करण मडवी अत्युत्तम फॉर्म में होते हैं लेफ्ट हैंड से. जब वो पैटर्न शॉट लगाते टिपिकल, वो देखने लायक होता है रोशन मैच में. और जीत खोद के लिए चैलेंज होगा कि करण मडवी को रोकना. ये बहुत मजबूत बैट्समैन है. 4 बज गए जी. व्हाइट बॉल है. जीत पे थोड़ा दबाव होगा शायद कि जो चौका लगा छक्का लगा. वन साइड हीरो है करण मडवी और धमाकेदार बैटिंग करते हैं. कौदेवी गावटान इनका एक वो तगड़ा बैट्समैन है करण. और इनका विकेट लेने के बाद बामन डोंगरी तो पूरी खुश रहेगी, लेकिन ये इतने आसानी से जाल में नाही फसेंगे. इतना बढ़िया बैट्समैन है. काहीशे अशाभूत नजरेनं पंचाकडे पाहत राहिले, परंतु पंच आमचे कटाक्ष डॅशिंग अंपायरिंग पाहायला मिळते. सँडी पालकर सरांची इथे सीमारेषेनजीक चेंडूची अडवणूक पाहायला मिळते. आणि निश्चितच या एक या धावसंख्येने सांघिक कोट्याची धावसंख्या जाऊन पोहोचते. बिनगडी बाद 13 रन. करण मडवी 4 मुकाबले में नॉट आउट रहे. मतलब उनका विकेट लेने वाला कोई गेंदबाज ही नहीं रहा. ये 5वां मैच है, किसी भी गेंदबाज ने विकेट नहीं लिया उनका. देखिए कितना बड़ा बैट्समैन है वो. लेकिन जीवनदान मिला उनको. कैच छूटे शायद नहीं छूटे, लेकिन उनको मौका मिला. अंकुश टकले लॉफ्ट किया है वीआईपी डाइस पे. संदेश पकड़ लिया कैच. और ये अंकुश टकले 0 पर. पहिला दे धक्का टीम गावदेवी गावठाणला आणि काढू बाद झालाय. अंकुश टकले धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जातो. जीत खोत या गोलंदाजाकडून, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, आणि अशा या गोलंदाजाकडून पहिला विकेट काढलाय गावदेवी गावठाणचा काढू अंकुश टकले. बॅक टू द पवेलियन. 3:58. चंद्रमा चमकता हुआ पूरी चारों तरफ से. और ये रात का सुहाना मौसम, ठंडी हवाएं बहती हुई. 2 घंटे बाद सूरज निकलेगा रोशन, हर सुबह हो जाएगी. पश्चिम वालों की थोड़ी सी हड़बड़ाहट होगी जो पश्चिम में जाते हैं. 7 बजे मतलब वो बिना सो के जाएंगे आज नाइट ड्यूटी के बाद. टोटल है स्कोर बोर्ड पर 13 रन 1 विकेट. आप बैटिंग के लिए आ चुके वन डाउन पर. आकाश टकले कप्तान. कप्तान चला सीना तान. आकाश आसमान इनका नाम है. और आकाश में जो जितने भी गेंद जाएंगे उतने बड़े रन आएंगे. आकाश टकले जीत खोद के सामने. इस बार ऊपर लगी है टॉप एज में. लॉन्ग लेग पर फील्डिंग अच्छी है. मैच मिलेगा सिंगल. और यहाँ पे सिंगल पे संतुष्ट. वहां पे दर्शकों ने होली की है शायद. होली को टाइम है, लेकिन वो देखिए बहुत ज्यादा धुआं आ रहा है. नक्कीच करणं त्यांना भाग पडले, कारण गुलाबी थंडी खूप जास्तीत जास्त पाहायला मिळते. रोशन यहाँ पे इतनी ठंडी नहीं है, ये कॉमन है. हमारे यहाँ पे MIDC और हरिग्राम जो विभाग है वहाँ पे शाम को 5-6 बजे ये ठंडी होती है. अभी वहाँ का जो टेम्परेचर है, किरण पाटिल से शायद मोरबे में जाते हैं खैरवाड़ी में, उनको पता होगा कितना टेम्परेचर है वहाँ पे. नक्कीच त्यांचा फार्म हाऊस आहे खैरवाडीमध्ये. ओहो, गोलंदाजाची खैर नाहीये. चांगला फटका खेळलाय सीमारेषे नजीक, आणि इथे आला चौकार. बलशाली फटकार राहिला आणि सांघिक टीम का स्कोर आगे बनता हुआ स्कोरबोर्ड पर 4 के साथ 18 रन. 1 ओवर का खेल समाप्त हुआ है. बहुत अच्छी बैटिंग करण मडवी ने. 2 चौके 1 छक्का जड़ा है. और टोटल देखा जाए 15 रनों की पारी खेली है करण ने. अंकुश टकले यहाँ पे 0 पे आउट. आकाश ने 1 बनाए और 2 वाइट बॉल थे. 18 रन 1 विकेटों के नुकसान पर. अब बची है 12 गेंदे. आई गावदेवी चषक मोरावे का सुनहरा मंजर है. ये नाइट रजनी मयूर मात्रे का सपना पूरा हुआ. मयूर मात्रे जो समाज सेवक है, गोल्डन मैन है, क्रिकेट विश्व में पैकर की भूमिका निभाते हैं. और किरण पाटिल ग्रामस्थ मंडल मोरावे का अच्छा योगदान रहा, जिन्होंने मयूर मात्रे का ये नाइट रजनी का सपना पूरा किया. काफ़ी खुश. और उनकी पूरी फैमिली भी मयूर को सपोर्ट कर रही है. उनके काका मामा चाचा सब आए हैं स्टेज पर. और देखिए उनका सपोर्ट है अभी तक रोशन मयूर मात्रे को. 18 रन. कल्पेश ठाकुर आएंगे गेंदबाजी मार्ग पर. चैंपियन कौन बनेगा उसकी चर्चा होगी. उल्वे नोड में सेक्टर 2 मोरावे का ये मैदान है. चैंपियन का इंतजार है. स्विंग एंड मिस. आकाश टकले को चकमा दिया है 0. कप्तान आकाश ये चैंपियन की ट्रॉफी उठाने का आया. आकाश
ओवर का मैच है, डॉट गेंदें कम आनी चाहिए और बामन डोंगरी चाहते हैं कि करण मडवी नॉन स्ट्राइक गेंद पर रहे, तो उनके लिए वो थोड़ा अच्छा रहेगा। करण मडवी का नॉन स्ट्राइक गेंद पर रहना, वो बड़े बैट्समैन है। शॉर्ट टर्न मैन, गली डी पॉइंट नजदीक रखा है मिड ऑन मिड ऑफ को, सिंगल रोकने की कोशिश, एक रन मुकम्मल किया है। पॉइंट के ऊपर से खेला तेजस मात्रे का रन अप देखिए, 1-2 मुकम्मल। जर्सी क्रमांक 100 ये पुलिस का नंबर होता है 100, जो भी डाइव करता है पसीने छूटते हैं उन्हें 100, जिनके खिलाफ ये नंबर होता है। तेजस मात्रे को 16 साल पूरे हुए। रिस्क की रन है करण मडवी के लिए, कमाल की रनिंग, ये देखिए कितना तेज भाग रहे, रनअप अच्छा है इनका सिंगल। जबरदस्त धावगती आखली जाते, संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती। एक गडी बाद गावदेवी गावठाण विरोधी संघ पाहायला मिळतो रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी। पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर कल्पेश ठाकूरनं कमालीचं कमबॅक केलं। 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्या, परंतु अलीकडचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीनं खेळावे लागतील गावदेवी गावठाणला। 1 लाख की बख्शीश, चैंपियन टीम को 1 लाख रुपए दिए जाएंगे। लखपति बनने का मौका, गावठाण या बामन डोंगरी दोनों की टी शर्ट का जो रंग है एक जैसी चॉइस है, पिंक, दोनों को वो कलर पसंद है इस सीजन में, और गुलाबी ठंडी भी है, पिंक पिंक वेदर है आज। अगली बॉल लॉफ्ट किया, लॉन्ग ऑफ पर मुड ऑफ के ऊपर से फेंक दिया है, लेकिन ये सिंगल। क्या थ्रो है देखिए, करण मडवी को नहीं चाहते कि वो स्ट्राइक पर आए, और ये स्ट्रैटेजी है बामन डोंगरी। सिंगल, 22 रन बने रोशन। 3 ओवर का मैच है। क्या लगता है जिस तरीके से संदेश और तकदीर का बल्ला चला है, मेरे ख्याल से 50 तो लगने चाहिए स्कोर बोर्ड पर, क्योंकि इस टीम ने 64 रन चेस किए वन साइड, पेट टीम को हराया। करीब 20 गेंदों पे वो रन चेस हुए, 24 गेंदों का मैच था, तो 50 चाहिए गावठाण की ओर से। नक्कीच 22 धावा प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल फटकेबाजी, वेल इंजिन फायरिंग एंड सिलेंडर, 6 रन षटकार। नो लुक शॉट जो सूरत के प्रदीप पाटिल खेलते हैं, आपने देखा होगा, ब्लाइंड स्ट्रोक, हरीश पांड्या सर ने उसे डिस्क्राइब किया था, नो लुक शॉट। शायद तो उसी तरीके से तहजीब से खेला ये शॉट। नक्कीच नेत्रदीपक हा फटका राहिला आकाश टकले या फलंदाजाकडून। बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश ठाकूरचा हा अंतिम बॉल, वानुदास माधवीच्या माध्यमातून हा झेल पकडला जातो। दुसरा दे धक्का गावदेवी गावठाणला, काढू बाद झालाय आकाश टकले। कप्तान आउट हो चुके हैं, नए बैट्समैन जल्दी जाना आपको। फाइनल का ये मैच 4:05, प्राइज सेरेमनी में 5 बज जाएंगे शायद, और स्कोर बताएंगे जरूर 28-28। दमदार आपण स्पर्धा पाहतो, अतिशय गोल्डन नेतृत्व सन्माननीय मयूरजी मात्र यांच्या माध्यमातून, आणि वन मॅन शो, आणि त्यानंतर अखंड ग्रामस्थांची साथ ज्या स्पर्धेला लागली, आणि त्यानंतर 4 चांद लावणारी आपण स्पर्धा पाहतो ही रायगडातील। परंतु प्रथमदर्शनी पाहिले तर रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु फायनल ही आपण पाहतो उल्वा नोट परिभागामध्ये आली आहे। जी बिल्कुल, उल्वा नोट की टीम है, ये फाइनल खेल रही है। आरसीसी पेट टीम लगभग जीत के नजदीक थी, लेकिन क्या बैटिंग की संदेश और तकदीर ने नॉट आउट, 20 गेंदों पे 64 चेस किए, शानदार वो बैटिंग थी। और शायद अब गेंदबाजी के लिए आएंगे निखिल खोत, 28 रन आखिरी ओवर। करण मडवी देखिए, उनको मौका मिला स्ट्राइक पे, ये 6 बॉल रोशन बहुत इंपॉर्टेंट होगी, मतलब करण मडवी ये ऐसा बैट्समैन है, डू और डाई, करो या मरो। नक्कीच करण मडवीनं चांगले फटके खेळलेत, 2 चौकार 1 षटकाराचा साज चढलाय, परंतु अंतिम टप्प्यामध्ये फटकेबाजी अशीच सुरू राहिली तर मोठा पल्ला गाठला जाऊ शकतो। परंतु पहिला बॉल राहिला डॉट, अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती, एकूण धावा 28। इश्क और जंग में सब कुछ जायज है। निखिल खोत पता है करण का खेल, और इसीलिए यहाँ पे उन्हें बीट किया है ओवर पिच बॉल से। पहला 0, इस बार टाइमिंग शॉट है, लपेट लिया, लॉफ्ट किया है, फाइन लेग लॉन्ग लेग सीमा पर 4 रन। उत्तम फटकेबाजी पाहायला मिळते। खरं तर बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालो वाऱ्यावरती स्वार,
भरला आत्मविश्वास पंखी आज करीन क्षितिज पार आणि ती फटकेबाजी इथे पाहायला मिळते करण मडवीच्या माध्यमातून आलाय चौकार. टिपिकल शॉट है, लपेट लिया, लॉन्ग लेग पे 4 रन. करण मडवी अत्युत्तम फॉर्म में. रिवर्स शॉट खेला है, अजीबो गरीब है. फील्डर तेजस म्हात्रे, तेजस म्हात्रे देखिए जिस तरीके से वो जजमेंट था थोड़ा खराब लेकिन मुश्किल. 100 नंबर कडे कॉलिंग होती जेलची, परंतु तो जेल सुटला जातो आणि आता मात्र 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद. गावदेवी गावठाण जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. करण मडवी ने वापस स्ट्राइक ली और उनके फैंस ये मैच देख रहे हैं. करण का खेल बहुत लोग देखते हैं यूट्यूब पर, इसलिए देखते हैं, ये शॉट देखते हैं उनके. मस्तक पे दस्तक 6 रनों के लिए. हाफ ट्रैकर बॉल को हुक किया है डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग पर 6 रन. टॉवर तोडफोड परफॉर्मन्स पाहायला मिळतो. मुंहतोड जबाब दिलाय. नेत्रदीपक फटके या फलंदाजाच्या बॅटमधून इथे येत असताना अक्षरशः अवकाळी पाऊस बरसावा त्या पद्धतीनं ही फटकेबाजी पाहायला मिळते. करण मडवी ऑन फायर. 24 कैरेट का गोल्ड है गाउठान का ये. इस बार अंदर से गेंद निकल गई. स्विंग एंड मिस. पहली डॉट थी, ये बॉल भी डॉट है और निखिल खोद कमाल की ओवर कर रहे हैं. आखिरी बॉल 40 और करण मडवी ये 5वां मैच है, अभी तक वो नॉट आउट है. एक गेंद बची है अभी. अविरतपणे यशाची घोडदौड आणि आज या स्पर्धेमध्ये किरणोत्सव टाकण्याचा प्रयत्न राहिला. करण नंबर 1 कार्य नॉट आउट राहिलाय अखंड या स्पर्धेमध्ये. अविरत करण मडवी ऑन फायर. हमेशा ओपनिंग में उतरने वाला पहला बैट्समैन है जो नॉट आउट रहा है. करण मडवी हैट्स ऑफ. बहुत शानदार बैटिंग. 41 लॉस ऑफ 2. 42 का टारगेट है 3 ओवर में यहाँ से बामन डोंगरी टीम को. अखंड रायगडाचं आणि अखंड गावठाण गावचं मित्र म्हणून भूषण आहे करण मडवी आणि नॉट आउट इनिंग त्यानं अखंडपणे या रजनी स्पर्धेमध्ये साकार केली. 11 चेंडू खेळला आणि 29 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या. 3 चौकार आणि 2 षटकारांचा साज राहिल्यानंतर 29 धावा या पहिल्या इनिंग दरम्यान या फलंदाजाच्या बॅटमधून पाहिल्या आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 3 षटकांच्या खेळीनंतर 2 गडी बाद. धावा धावपटलावरती पाहिल्या 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे बाबन डोंगरीला. बामन डोंगरी के जो पैकर है राजेश पाटिल, पूरी उनकी टोली वहाँ पर ये मैच देख रही है, बहुत खुश है. राजेश पाटिल, उनको अपेक्षा है कि वो चैंपियन की ट्रॉफी उठाए. 1 लाख की धनराशि मिलेगी और एक टीम बनेगी लखपति. रोशन देखिए, सुबह जो आप सपना देखते हो 5 बजे वो पूरा हो जाता है. शायद किसी टीम का आप सच में 5 बजे सपना पूरा हो जाएगा, लखपति बनने का. नक्कीच साखर झोपेतील आपण कालखंड पाहतो आणि आता मात्र आपल्या गावासाठी एक गोडवा प्रस्तावित करायचा असेल तर चॅम्पियन पद हे एक मुख्य असर असणार आहे आणि ते जिंकण्यासाठी दोन्ही संघ आता मात्र पुढच्या दिशेनं मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. सलामी जोड़ी तैयार है. संदेश के साथ तकदीर फिर से वही जोड़ी और इस मैच में रंग भरेगी. लेकिन रोशन, एक बार नजर डालें तो इस प्रतियोगिता में बहुत सारे चीजें हमें देखने मिली. तारीफ करेंगे गावदेवी ट्रॉफी, मोरावे और खास करके आयोजक मयूरदादा म्हात्रे. नक्कीच जे स्वप्न पाहिलं होतं उघड्या डोळ्यांनी आणि ते मात्र सत्यात उतरलं जातं आणि त्यानंतर विचार केला तर सध्याच्या घडीला नाईट स्पर्धा ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम राहिलं नाही आणि त्यातल्या त्यात उलवा नोड परिभागामध्ये आपण आयोजन पाहतो आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून. अप्रतिम मॅनेजमेंट आमच्या या पूर्ण आयोजकांचं. जी बिल्कुल, इस मैच को हर जगह से देखा गया, लाइव टेलीकास्ट में हर कोने से देखा गया, सभी ने देखा. ये बहुत बड़ी टूर्नामेंट्स, मयूर म्हात्रे का नाम सबके जुबान पर है अभी और मयूर म्हात्रे अब एक बड़ी पहचान बन गए मोरावे की. नक्कीच ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये एक नवचैतन्य संचारावं असं हे आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे गावदेवी चषक 2023 आणि नाईट स्पर्धेचं एक सुंदर आयोजन आणि त्यातली ही मेगा फायनलची मॅच. सलामी जोड़ी तैयार है. गाउटान के खिलाफ 42 चेस करने के लिए तकदीर का बादशाह तकदीर और संदेश कोहली, लेफ्ट हैंड ताकत और बल्लेबाज. पहली ओवर लेके गाउठान के गेंदबाज लॉन्च होंगे. बेस्ट बॉलर ऑफ गाउठान, अगर जिनका नाम सबके जुबान पे आता है
तो वो है भूषण. तर चला थोडीशी घाई करायची, स्पीड अप घ्या आपण. ऑफिशियल पंच आता तंबी देतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. सँडी पालकर सर असतील, त्यानंतर आपण दीपकजी बोराडे सर, MIDC. उत्तम दर्जाची पंचांची भूमिका अखंडपणे या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. या सर्व पंचांचं मनपूर्वक आभार. आमचे भाविस्कर सुद्धा चांगले आपण कामगिरी करताना पाहिले. गणेशजी भाविस्कर, घाटकोबर यांचे मनपूर्वक आभार. चलते मुकाबले के तरफ. फाइनल का खिताब किसके नाम पर रहेगा? 3 ओवर 42 की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग. द गेम इज ऑन. लगी तो छगी, ये समीकरण देखा पहले सत्र में करण मडवी के द्वारा लेफ्ट हैंड. अब दूसरा लेफ्ट हैंड बैट्समैन जो 4 मुकाबले में नॉट आउट रहा, वो नाम है संदेश गोंदली. मेगा फायनल वरती कोणता संघ नाव कोरेल की सर्वात मोठा उलटफेर इथे पाहायला मिळेल हे पाहावं लागेल. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल आला ऑन द कार्पेट. रिंगणामध्ये चेंडूची पकड पाहायला मिळते. खरा फिल्डिंग टीम साठी अंगला डील. कारण ज्या पद्धतीनं एकही धाव नव्हती त्या ठिकाणी एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील हे 2 सलामीवीर टीम बामण डोंगरी. तकदीर पाटिल अगर ये गेंद लगती स्टंप पे तो वो आउट हो जाते, लेकिन बच गए. 1 रन मिल गया. स्ट्राइक रोटेट हुई, खाता खुल गया बामन डोंगरी का. 1 बॉल 1. थोड़ा निराशाजनक रहा ये थ्रो, जिस तरीके से फेंका गया. ओवर थ्रो के रन एक्स्ट्रा मिले. बैकअप नहीं था पीछे और 1 रन मुकम्मल. बॅकअप देणे गरजेचं होतं, कारण एक एक धाव ही इम्पॉर्टंट असणार आहे. एक एक धाव अजिंक्य पदाकडे जाण्याची संधी देऊन जाईल, परंतु फिल्डिंग या लढती दरम्यान खूप इम्पॉर्टंट असणार आहे. चांगला फटका खेळलाय, सुंदर फटकेबाजी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय, जिथे आलाय हा षटकार. रोशन पनवेल प्रीमियर लीग का जो सुपर हिट मैच हुआ था YCC अर्शाली 11 मुरबी का, उसमें इसी बल्लेबाज ने धमाका किया था. तकदीर पाटिल, संकेत पाटिल थे कप्तान उस टीम के, और क्या बल्लेबाजी की थी येलो जर्सी में. तकदीर का बल्ला चमका था, तकदीर का बादशाह. पीछे जाएगी थर्ड मैन में, एक फील्डर मौजूद है. सिंगल 42 चेस करने रोशन 3 ओवर में. मतलब अगर लगभग देखा जाए तो 14 रन या 13 रन प्रति ओव्हर. गोलंदाजीपेक्षा फिल्डिंगला या लढतीमध्ये खूप महत्व असणार आहे, कारण पहिलाच बॉल जिथे एकही धाव नव्हती तिथे स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आली तकदीर पाटील, त्याने ठोकला षटकार. आणि पूर्णपणे गणित चेंज करणारी खेळी तकदीरच्या माध्यमातून अलीकडच्या मॅचमध्ये आपण पाहिली होती. भूषण गावठाण एक्सप्रेस, भूषण धामापुरकर 3 बॉल 8 रन. गावठाण एक्सप्रेस के खिलाफ ये वार है. लॉन्ग ऑफ मिड ऑफ के दूर गई बॉल 4 रनों के लिए. मानो ये मैच फिर से आसान बनेगा. चांगला फटका खेळला जातो, परंतु प्रेक्षक सांगते गावठाणचे, आता तू काहीतरी कर भूषण धामापूरकर, धावा तुला रोखायचे आहेत, कारण धावा वेगवान पद्धतीनं इथे येताना पाहायला मिळतात. एकूण धावा 12. बिनगडी बाद टीम बामण डोंगरे. संदेश की पारी भी नॉट आउट है. पिन बाद ऑन साइड में खेला है. मिड ऑन ऊपर थे, लॉन्ग ऑन पे जाएगी. 1 है मकमल. रिस्क है थोड़ा, कंप्लीट दो. क्या रनिंग है भाई, क्या चालाकी है, तालमेल है, कोऑर्डिनेशन है. थ्रो चुकीच्या दिशेने आपण पाहिला, परंतु एक चांगली स्ट्रॅटर्जी आखली होती क्षेत्ररक्षक करण मडवीने, कारण बाद करायचं होतं तकदीर पाटीलला, कारण हा मोठा अडथळा असणार आहे जय आणि पराजयाच्या मधोमध. आणि विजयाच्या अधीन जायचं असेल तर तकदीर पाटील, संदेश गोंधळे यांची विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे भूषण धामापूरकर या गोलंदाजासाठी. ओहो, सुंदर फटका खेळलाय, सुंदर फटकेबाजी, नेत्रदीपक फटका, ज्याच्यावरती मोहर आलाय 4. चौकार. 2 चौके 1 छक्का. स्कोर बोर्ड पे 18 रन लगते हुए. 18 रन. करण मडवी ने भी 18 मारे थे. बिल्कुल बामन डोंगरी की जीत खोद को, और बामन डोंगरी ने भी वही किया जो गावठाण ने किया था. उनके खिलाफ 18 मारे भूषण को. बराबरी का मैच है. नक्कीच बराबरीचा हा सामना पाहायला मिळतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ या अजिंक्य पदावरती सोनेरी अक्षरांमध्ये नाव कोरेल हे सुद्धा पाहावं लागेल. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदा आणि बामण डोंगरी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना ग्रामदेवतेच्या नावानं नेहमीच या संघाचा डंका राहिलाय. असा हा संघ गावदेवी गावठाण, आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा राहिली 18 आणि मोठा पल्ला गाठायचा आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी
एकूण 24 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम बाबा डोंगरीला. अंकुश टकले ओवर नंबर 2 इन एक्शन. रनों पे लगाम लगाने के लिए इस गेंदबाज को लॉन्च किया है. कामयाबी का सर्टिफिकेट बहुत बार मिला है कि वापस वो कामयाबी का सर्टिफिकेट मिलेगा, लेकिन ओपनिंग जोड़ी को कौन तोड़ेगा ये सवाल है. पेट टीम से वो हो नहीं पाया ओपनिंग जोड़ी को तोड़ना, और ये ओपनिंग जोड़ी आज भी शायद बरकरार है. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गावदेवी गावठांचा हा रवींद्र जडेजा मित्र म्हणेन. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश टकले विरोधात हे चांगले फटके खेळले जात आहेत. तकदीर पाटील ऑन फायर. अजून एक षटकार. सन्नाटेदार शॉट. रोशन एक चपराक, आप इसे कहते चाबुक, वो चाबुक शॉट है 6 रन, और मैच खुल चुका है क्योंकि 24 बन गए. बॅटिंगच्या माध्यमातून तकदीर पाटील अक्षरशः हातोडा चालवतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येत असताना मेगा फायनल त्याच्या माध्यमातून गाजवली जाते. पुन्हा प्रहार केलाय, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. चेंडूची तात्काळ इथे अडवणूक केली जाते, परंतु वेगवान 2 धावा चपलाईनं प्राप्त केल्यानंतर संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती बिनगडी बाद. एकूण धावा 26, येणारे चेंडू असतील 10 आणि 16चं समीकरण तय करावं लागेल. शॉट में भी दम है, बंदे में भी दम है. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. 786 नंबर की है, जर्सी चमक गई. तकदीर का बादशाह, आज इनका फॉर्म बहुत तगड़ा है. मतलब जहां गेंद मिलती है वहां ये बल्ला घुमाते हैं, बड़ा स्ट्रोक लाते हैं. आज इनके सामने गेंदबाजी करना कठिन है. धीमी गति की बॉल, स्लोवर वन. अंकुश टकले का ये स्लोवर वन लाजवाब था. 0 समीकरण में गेंदे बची होगी. अब जीत के लिए 9 और 16 रन चाहिए. अजूनपर्यंत मॅच बॅलन्स असणार आहे, कारण 9 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. अंकुशनं धावसंख्येला अंकुश लावला ना तर मॅच मध्ये कमबॅक दाखवू शकतो गावदेवी गावठाण. एवढी ताकद आहे गोलंदाज अंकुश मध्ये. अंकुश टकले 3 बॉल इनके बची है, अच्छी करे तो बेहतर. वाह क्या गेंद है ये. अपील किए आकाश टकले ने. ये क्या किया जी. रन कम है भाई, ये क्या हुआ. पंच पाहू शकता आपण, तटस्थ पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं रेफर केलंय. थर्ड अंपायर रनआउट साठी त्याची मात्र पाहणी केली जातीये. रोशन, दर्शक तो यही कह रहे होंगे, हे प्रभु ये क्या हो गया. ये जरूरत नहीं थी, हाथ में मिली थी, डॉट बॉल थी. टीवी अंपायर टू डायरेक्टर साई प्रीत लाइव टेलीकास्ट. ऑफिशियल अंपायर टीम त्याची पूर्णपणे पाहणी करत असताना नॉट आउट. बल्ला है क्रीज में. इन एक्शन आप देख सकते हैं, बिल्कुल ये सही निर्णय है. नॉट आउट. अंपायर बैट कट, लेग बाइज बिना बल्ले के रन है 2. क्या बात है, क्या बात है. अब बचे मैच 14-8 गेंदों पर. ये मुकाबला बन सकता है. बोनस के रन मिले यहाँ पे बामन डोंगरी को. ये शॉट पहली बार विकेट आ जाया. ओपनिंग जोड़ी टूट गई. संदेश बिल्कुल तकदीर का खेल समाप्त. अप्रतिम वापसी केली जाते अंकुश टकलेच्या माध्यमातून. हा जिद्दीचा खेळ क्रिकेट, आणि जिद्द दाखवली तर मॅच मध्ये शिकस्त दाखवू शकतो, हे आता दाखवून दिले जातं. गावदेवी गावठाण टीमचा एक अनुभवी असा खेळाडू अंकुश टकलेनं धावसंख्येला अंकुश लावलंय, आणि आता अंतिम टप्प्यामध्ये चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैच खत्म नहीं हुआ. गावदेवी गावठाण ये उम्मीद ना छोड़े, आप भी चैंपियन बन सकते हैं. ये कई बार गेंदबाजों ने ऐसे मुकाबले जिता के दी है, चैंपियन बने गेंदबाज. 7 गेंद 14 डिफेंस हुए. रोशन, आखिरी मुकाबले, होप्स कभी ना छोड़े. नक्कीच हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. ज्या पद्धतीनं कमबॅक केला अंकुश टकलेनं तो दाखवून देतो, माझी खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आणि आम्ही आशेवरती नाही तर आम्ही जिद्दीवरती खेळतो. आणि जिद्दीचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये साध्य करत असताना आपण गावदेवी गावठाण टीमचा एक अनुभवी खेळाडू अंकुश टकले ऑन फायर. 7 चेंडू 14चं समीकरण. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक गेंदबाजी है अंकुश की. जब भी गेंद विकेटों पे गिरती है थोड़ी स्लो हो जाती है, ब्रेक होते ही गेंद, और विकेट मिला तकदीर का. अब आएंगे क्रिस गेल, उल्वे नोट का भानुदास.
खेला है शॉट और एक और कैच। जी विकेट मिल गई। नीलेश ने कैच पकड़ा है। 6 बॉल पे कंपल्सरी 14 रन। अब मुकाबला बन गया। मेगा फायनलची मॅच कशी असायला हवी याचं ज्वलंत उदाहरण हे दोन्ही संघ आता सादर करतायत। उल्वे नोड परिभागातील 2 ताकदवर संघ आमने सामने खेळत असताना मेगा फायनल मध्ये मॅच अंतिम टप्प्यामध्ये येते आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी एकूण 14 धावसंख्येची आवश्यकता। पाठोपाठ लगातार 2 विकेट पडल्यानंतर काही काल चिंतेचे वातावरण पाहायला मिळतं रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी टीमच्या खेळामध्ये। 6 चेंडू 14। गाउटाउन टीम का मसीहा कौन बनेगा, मैच फिनिशर गेंदबाज कौन आएगा, लेकिन बैटिंग के लिए शुभम चीकू जा चुके हैं, साथ में उनके संदेश बैकअप देंगे। 2 बल्लेबाज 6 बॉल 14 कंपल्सरी चेसिंग। चैंपियन कौन होगा, क्या ये ट्रॉफी गाउटान में जाएगी या नजदीकी बामन डोंगरी में, अभी तक सवाल है। मैच बैलेंस है, अगर रोशन शुरुआती गेंदे डॉट आती है तो बहुत तगड़ा मैच होगा। नक्कीच अतिशय भीतीवर्धक हा खेळ राहिलाय। दोन्ही संघांसाठी ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे। अजिंक्यपद जिंकण्याच्या इरिशेनं हे 2 संघ आज आमने सामने खेळत असताना दोन्ही संघांकडून चांगला प्रयत्न राहिला आणि अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू आणि 14 धावसंख्येचं समीकरण इथे कंपल्सरी तय करावं लागेल। मौसम में सुहाना और हर कोई फाइनल का दीवाना। मैच का रिजल्ट बचा है 6 बॉल 14। सुनील टकले आखिरी ओवर करेंगे संदेश गोंदली के सामने। क्या संदेश बनेंगे टीम का मसीहा। पहली बॉल लॉफ्ट किया है लॉन्ग ऑफ पे, मिड ऑफ के ऊपर से एक ही मुकम्मल है। 5 पे 13। सुनील टकले का ये ब्रेक कमाल का था। प्रवीण या षटकामध्ये फिल्डिंगला खूप जास्तीत जास्त महत्व असणार आहे। स्ट्राइक रोटेशन खूप महत्वाकांक्षी असेल। अंतिम टप्पा 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता असेल। बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू सुनील टकले एक अनुभवी खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती। चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ असताना बहारदस्त जबरदस्त बोल्डिंग डंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी सुनील टकले ऑन फायर। ये दिल मांगे मोर, 1 मोर विकेट। जी विकेट आता हुआ दूसरा। चीकू शुभम की पारी समाप्त हुई। क्या मुकाबला बन गया फाइनल का, किसी ने सोचा नहीं। पिंक जर्सी में, गुलाबी जर्सी में, गुलाबी ठंडी में ये गरम गरम मुकाबला होगा। नक्कीच उत्तम दर्जाची लढत सध्याच्या घडीला घडताना पाहायला मिळते। सुनील टकले दाखवून देतो जिंकण्याची सुरुवात तिथून करायची, जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते आणि भीतीवर्धक खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट आणि ग्रामीण टेनिसचा विचार केला सर्वाधिक भीतीवर्धक कार्यकाल असतो। आणि आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता। 4 चांद लावणारी स्पर्धा पाहतो आपण। सुनील टकले पुल एंड पावरफुल और बल्लेबाज गुल, कमाल की गेंदबाजी है। पैसा वसूल मैच है ये। 4 पे 13 चाहिए। तकदीर का विकेट क्या गया, उसके बाद रनों का काल, रन नहीं आ रहे रोशन। और पिछले 4 गेंदों पे 3 विकेट गिरे। भानुदास, तकदीर, शुभम, मतलब पिछले 4 गेंद पे 1 ही रन आए। तो ये बैकफुट पे गई बामन डोंगरी अभी। परंतु अजूनपर्यंत तगडे फलंदाज या संघाकडे आपण पाहतो आणि या फलंदाजांकडून जिंकण्याचा कसोशीनं प्रयत्न केला जाईल। परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ इथे शिकस्त गाठेल हे पाहावं लागेल। 4 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता टीम बामन डोंगरीला। गेम ऑन, ऐतिहासिक मैच, महामुकाबला। बंद डिब्बे में ये कैद है रिजल्ट। 4 पे 13, 7 मिलेगा 13। पिछले 4 गेंद पे 3 विकेट आए और ये खराब फील्डिंग, जजमेंट खराब है। 1 2 3, जी बिल्कुल, ये 3 चुराए। नक्कीच मी म्हटलं होतं या मॅच मध्ये फिल्डिंगला खूप महत्व असणार आहे। खरं तर हा झेल होणं खूप इम्पॉर्टंट आणि आता 3 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि समोर बॅटिंग मार्क वरती आलाय ऍज अ ओपनर सलामीवीर काढू ज्यांना अक्षरशः गोंधळ बांधलंय असा संदेश गोंधली इन एक्शन। भानुदास का कैच पकड़ा नीलेश ने, लेकिन अभी छोड़ा है, मुश्किल रहा नीलेश के लिए। आप देखिए 3 बॉल 10 रन। संदेश गोंधली नॉट आउट रहे 4 मुकाबले में।
वो पांचवा मुकाबला खेल रहे करण मडवी की तरह लेफ्ट हैंड, और शायद उनके लिए भी ये बात बन सकती है, वो भी फॉर्म में। 3 बॉल 10, ये सबसे इंपॉर्टेंट 2 गेंदे हैं। ये चैंपियन कौन बनेगा, कल होगी चर्चा। पहला नंबर किसका आया, गाउठान या बामन डोंगरी, ये थोड़ा वक्त ले रहे गेंदबाज। सबसे इंपॉर्टेंट 3 गेंदे, 3 बॉल 10, सुनील वर्सेस संदेश। स्लोवर 1, और ये फील्डिंग देखिए, ये बहुत मुश्किल था इनके लिए। अंकुश टकले त्या ठिकाणी सज्ज होते, काय उत्तम दर्जाची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून इथे सफर झाली आहे। आणि आता समीकरण 2 चेंडू 8 मॅचचा पाहायला मिळतो प्रवीण रॉयल थाट। अंकुश टकले की फील्डिंग अच्छी है, ये छक्का हो सकता था, बच गया, कैच भी छूटी। 2 बॉल 8 रन, ये सबसे इंपॉर्टेंट गेंद है, कंपल्सरी चेसिंग है। अगर यहाँ पे डॉट निकली तो गावदेवी गावठान ये चैंपियन की ट्रॉफी उठा सकती है, लेकिन बड़ा स्ट्रोक आया तो आखिरी गेंद तक मुकाबला चलेगा। स्वप्नपूर्ती कोणता संघ साध्य करेल हे पाहावं लागेल। रॉयल थाटामध्ये हे आयोजन पाहतो, म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन, राजासारखी मॅच। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार, चेंडू Oh, it's a सीमा six. पार। व्हाट अ मैच, 4:28 और ये 4:30 बजे पैसा वसूल मैच है। दर्शक खुश है, जो सोए थे अब शायद जाग गए होंगे। जागते रहो का पहारा दिया यहाँ पर, ये नारा लगाया संदेश गोंदली ने, जागते रहो। 1 बॉल 2 रन, क्या मुकाबला है फाइनल का, और 2 रनों की कीमत है 1 लाख रुपए। दोन्ही संघातील खेळाडू आपल्या गावाल्यांना आता उठवतील, ज्या पद्धतीने साखर झोपेमध्ये त्यांचे गावकरी झोपलेत। आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील 1 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता। व्हाट अ मॅच, गजब का मैच है, गजब का खेल है। चलिए आतिशबाजी भी होगी। 1 बॉल 2 रन, 1 लाख की धनराशि, 2 रनों की कीमत है 1 लाख, 1 रन की कीमत है 50,000, मतलब बहुत महंगे रन है ये। प्रवीण अजूनपर्यंत मॅच बॅलन्स पाहायला मिळते। 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं। आणि तो लढवय्या बाणा कोण राखेल, गावदेवी गावठाण की रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरी। संदेश गोंदली इसी बल्लेबाज ने सांबारले के खिलाफ 1 बॉल 3 रन चाहे थे, बड़ा शॉट खेला था। वापिस संदेश गोंदली की परीक्षा है, पूरा बामन डोंगरी गांव देख रहा है, कई लोग देख रहे हैं। 1 बॉल 2 रन, क्या मुकाबला है, तालियां बजाइए तालियां, ये मैच पैसा वसूल। जागते रहो, चैंपियन का इंतजार। रोशन, ये फाइनल है, ये मयूर म्हात्रे की विजय है, ये मयूर म्हात्रे और बोरावे गांव का विजय, सक्सेसफुल टूर्नामेंट। कोण जिंकणार, बामन डोंगरी की गावठाण, गावठाण की बामन डोंगरी, काटाकीर लढत आहे। काटा कीर मुकाबला। 1 बॉल 2 रन, चैंपियन संदेश वर्सेस सुनील, क्या वापिस कारनामा होगा, तालियां बजाइए। 1 बॉल 2, हल्के हाथों से ढकेला, ओ व्हाट अ रिक्स, एक मुकम्मल कंपल्सरी चेसिंग है गावदेवी गावठाण। व्हाट अ मैच, 1 रन से हार गई बामन डोंगरी, और यह आतिशबाजी होगी। आकाश टकले, करण मडवी, अंकुश टकले, सुनील टकले, बहुत बहुत बधाई। व्हाट अ मॅच, मेगा फायनलची मॅच कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण आणि मयूर शेठ म्हात्रे यांचं स्वप्न हे सत्यात उतरलंय। कारण रॉयल थाटामध्ये हे आपण आयोजन पाहिलं आणि या स्पर्धेचा चॅम्पियन करण मडवी यांचा गावदेवी गावठाण। सुनील शेठ, शांताराम मडवी हे सुद्धा आता खुश असतील, ज्या पद्धतीनं गावठाणचा खेळ राहिलाय। आकाश टकले अभिनंदन, तेजस म्हात्रे अभिनंदन फॉर टॉप 2 आरसीसी पेड टीम। खारकोपर आपको भी अभिनंदन। सुपर प्रवीण, 4। या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर इथे घडला गेला, कारण ब गटातून आलेला संघ गावठाण हा पुढच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि अ गटातील बामन डोंगरीला इथे परास्त केलं। सर्वात मोठा उलटफेर। पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आमचे अध्यक्ष किरणजी पाटील सर यांनी आम्हाला संधी दिली, आपलं मनपूर्वक आभार। यस, अभिनंदन आणि आभार किरणजी पाटील सर, अध्यक्ष उल्वे, ज्याने आम्हाला संधी दिली, त्यांचं मनापासून आभार। मयूरजी म्हात्रे, मोरावे स्पोर्ट्स, सर्वांचा आभार।